ओके. तर स्पेशल एक आहे बघा. आता हे एक अजून एक स्पेशल आहे, मेन्स लेवल आहे. आता इथं बाहेर डीएक्स आला पाहिजे. बघा दोन ब्रॅकेट आहेत. कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दोन टर्म दिल्यात. ही एक टर्म दिल्या, ही एक टर्म दिल्या. आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये पहिल्या टर्म मध्ये परत काय केले, कॉट स्क्वेअर टू एक्स मायनस वन आपण टू कॉट टू एक्स आहे. आणि दुसऱ्या टर्म मध्ये मायनस कॉस एट एक्स इंटू कॉट फोर एक्स. ठीक आहे. बघू आता कसं करायचं. मला एकदम इथं काय फॉर्म्युले कुठले दिसत का बघा. पहिल्यांदा कुठलेही फॉर्म्युले दिसत नाहीत. याचा अर्थ काय, थोडस सिम्प्लिफिकेशन मला बेसिक बघा काय होते. हा येस आहे, एक आहे, एक दिसलं काय बघा. ऍरो करतो इथनं. काय काय होते बघा. हे इंटिग्रेशन तर आहेच, ठीक आहे. हे कर्ली ब्रॅकेट तरी आहेच. त्या कॉटला मी कसं लिहू शकतो, कॉटला कॉट स्क्वेअरला लिहू शकतो मी कॉस स्क्वेअर अँगल तोच टू एक्स अपॉन साइन स्क्वेअर टू एक्स आणि हे मायनस वन. ठीक आहे. आणि अपॉनला पण कोण आहे, अपॉनला पण कॉट आहे. त्याला पण असंच लिहितो, टू इंटू कॉट, कॉट नाही कॉस टू एक्स अपॉन साइन एक्स. इथे इंटू असल्यामुळे काय क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार नाही. हा हे कोण झालं, या ब्रॅकेट मधलं काम झालं. ठीक आहे. आणि हे इथलं काम झालं. इथं कोण आहे, मायनस कॉस एट एक्स इंटू कॉट फोर एक्स आणि हा कर्ली ब्रॅकेट क्लोज हे डीएक्स आहे. अजून इंटिग्रेशन नाही काढलं. आता वरती मी काय करतो, वरती इथं मी थोडं बघा, इथं व्यवस्थित मी मार्क करावले. इथं मी काय करतो, इथं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो वरती न्यूमरेटरला. काय होणार बघा, आय इज इक्वल टू, हे इंटिग्रेशन तर आहेच, ठीक आहे. हा कर्ली ब्रॅकेट पण आहेच. वरती कॉस स्क्वेअर टू एक्स मायनस साइन स्क्वेअर टू एक्स इंटू वन साइन स्क्वेअर टू एक्स अपॉन इथं काय आलं बघा, साइन स्क्वेअर टू एक्स ऍज इट इज. ठीक आहे. होल डिवायडेड बाय इथं काय, टू कॉस टू एक्स अपॉन इथं स्क्वेअर आहे वरती. इथं मी सरळ लिहितो परत बघा. इथं साइन एक्स आहे, साइन एक्स नाही, इथं काय येणार टू एक्स आहे. कारण का सांगा, आपण कॉटला डिस्ट्रीब्यूट केले ना, तेच म्हणलं मी. असं कसं ऑड दिसाले टू एक्स. बघा इथं वरती पण चुकलंय का बघा. यस, इथं टू एक्स आहे ना, कॉट टू एक्स म्हणजेच कॉस टू एक्स अपॉन साइन टू एक्स. दॅट्स इट. आणि पुढचं काय होणार बघा. पुढचं हे, हा ब्रॅकेट तर इथला आहे, ठीक आहे. हा ब्रॅकेट तर इथला, ब्रॅकेटमध्ये गोंधळ करू नका. हे मायनस कॉस एट एक्स इंटू कॉट फोर एक्स. पहिला कॉस आहे, नंतर कॉट आहे, असू दे. ओके. आता बघा इथं काय काय जाते बघा. इथं सगळ्यात पहिली गोष्ट कोण कोण जाते बघा. हे बघा, इथला इथला पूर्ण गेला, इथला एक गेला. ठीक आहे. साइन टू एक्स चा स्क्वेअर आहे, म्हणजे साइन टू एक्स दोन आहे, त्यातला एक गेला, एक गेला. काय राहिलं बघा, काय राहते बघा. ओके बघा, इथे आय इज इक्वल टू हे इंटिग्रेशन. ठीक आहे. आता इथं लिहितो मी कर्ली ब्रॅकेट आणि ह्याच्यामध्ये आत छोट्याशा ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा, कॉस स्क्वेअर टू एक्स मायनस साइन स्क्वेअर टू एक्स आणि अपॉन करायला अपॉन इथला साइन आहे, एक शिल्लक गेला, एक साइन आहे. आता मला सांगा तुम्ही, हे बघा, ए बाय बी अपॉन सी कसं लिहिणार तुम्ही. फ्रॅक्शन वरती आहे म्हणल्यावर ए बाय बी सी होणार ना. आता ए कोण, बी कोण, सी कोण. हे बघा, हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. बीसी एकत्र घेणार, यातला एक साइन झाला, इथला एक कॉस आला. म्हणजे कसं लिहिणार बघा मी ते, टू साइन इथला टू एक्स आहे आणि इंटू खाली कोण राहिलाय कॉस टू एक्स. कसं म्हणल्या, कॉस टू एक्स पहिला घ्या, साइन टू एक्स पुढे घ्या, कसं पण समजलं का बघा. हे वापरा टेक्निक. ठीक आहे. पुढं ठीक आहे, हे त्यावेळी सांगितलं मी. ठीक आहे. पुढे बघा, हे पूर्ण झालं. हे मायनस कॉस एट एक्स इंटू कॉट फोर एक्स आणि हे कर्ली ब्रॅकेट क्लोज. आता इथं येऊन थांबले. मला इथे एक फॉर्म्युला दिसालाय. कुठला फॉर्म्युला दिसालाय बघा. इथं इथं लिहितो बघा, साइन टू एक्स इज इक्वल टू टू साइन एक्स इंटू कॉस एक्स. ओके, असं आहे. मग बघा इथं थोडंसं व्यवस्थित लिहितो बघा मी, थोडंसं व्यवस्थित. कारण का, आता हे मला जसं वाटायला सगळे सिम्पल फॉर्म्युले फक्त कस्टमाइज केलेले आहेत, म्हणजे थोडेसे काहीतरी अँगल चेंज केलेत बघा. साइन टू एक्स ला काय लिहितोय मी, टू साइन एक्स इंटू
कॉस एक्स. ऑब्झर्व करा बघा इथं जर का इथं 2 असेल इक्वल टूच्या लेफ्ट साईडला साईनचा 2 असेल तर इक्वल टूच्या राईट साईडला साईन मध्ये इथं आणि इथं काय आले 1 आले. काय व्हायले बघा या 2चं काय व्हायले तिकडे पलीकडे 1 आले. इथं बघा जर असं डबल अँगल आहे इथं 2 यायला पाहिजे 2 आहे इथं वरती 2 आहे चुकून राहिले माझं. इथं डबल अँगल आहे इथं डबल अँगल आहे. जर का मला इथं साईन इथं सिंगल इथं डबल पाहिजे डबल अँगल कॉस डबल अँगल म्हणजे 2 आले दोघांच्या बघा दोघांच्या मधले 1 बाहेर काढला तर दोघांच्या मधला 2 बाहेर काढला. या 1चा इकडे काय व्हायलाय डबल व्हायलाय म्हणजे या 2चा इकडे काय होणार डबल होणार आणि तो 2 कुठं आलता इथनं आलता म्हणजे 4 कुठं येणार साईन 4x. ओके आता बघा हा चेंज पहिला लिहितो म्हणजे कसं एक काम झालं आपलं. बघा हे इथं मी लिहिणार खाली इथं काय लिहिणार मी चेंज बघा तो चेंज काय आहे तर साईन 4x हा ठीक आहे. आता पुढं वरती काय असते अजून अरे होय हे बघा अजून एक फॉर्म्युला काय फॉर्म्युला बघा तुम्हाला हे माहिती आहे काय कॉस 2x काय असते कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे परत ऍडजस्टमेंट बघा इक्वल टूच्या लेफ्ट साईडला इथं कॉसचा 2 आहे आणि इक्वल टूच्या राईट साईडला इथं 1 आहे इथं 1 आहे म्हणजे दोन्हीकडे 1 यालाय. काय व्हायले 2चा 1 व्हायला किंवा 1चा डबल व्हायला. ठीक आहे इथं बघा इथं 2x आहे इथं 2x आहे मी लिहिताना काय करतो बघा कॉस स्क्वेअर 2x लिहितो मायनस साइन स्क्वेअर 2x लिहितो सॉरी इथं काय 2x लिहितो. इथं बघा इथं 2 आहे इथं 2 आहे म्हणजे मी इथं बाहेर लिहितो. या 1चा तिकडे काय गेला काय व्हायला इथं डबल व्हायला मग या 2चा इकडे गेला काय होणार 4 होणार म्हणजे इथं काय झालं कॉस 4x म्हणजे मला इथं रिप्लेस करायचं आहे कॉस 4x. समजते असं आहे. आता पुढचं हे झालं पुढं काय पुढं तर काय सोपंच आहे पुढं बघा इथं पुढं काय सोपंच आहे. ठीक आहे हे मायनस कॉस 8x इंटू कॉट 4x आणि हे कर्ली ब्रॅकेट हे आता याचं काम झालं असेल व्हिडिओ परत बघा हवं तर. ठीक आहे मेन्स आहे असं असते मेन्स. ठीक आहे एकच मिनिट हा इथं बघा इथं काय 4x आहे जरा व्यवस्थित लिहितो सगळ्यांना समजायला पाहिजे. वरचं मी हे सगळं शेपूट पहिल्यापासून तसंच आहे काय मायनस कॉस 8x इंटू कॉट 4x. ठीक आहे आणि कर्ली ब्रॅकेट पूर्ण हा dx. ठीक आहे पुढची स्टेप आता आणि काय होते बघा कॉस बाय साइन काय असते कॉस बाय साइन काय असते कॉस बाय साइन असते कॉट म्हणजे काय झालं हे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इथे काय झालं बघा इथे झालं कॉट या सगळ्याचं काय झालं अँगल पण सेम आहे सॉरी हा या सगळ्याचं काय झालं अँगल सेम असल्यामुळं कॉट झालं अँगल पण लिहून टाका 4x. ठीक आहे मायनस कॉस 8x इंटू कॉट 4x किती टर्म्स आहेत बघा किती टर्म्स आहेत ही एक टर्म आहे आणि ही अखंड सगळी टर्म आहे. तर ह्यांच्यामध्ये कॉमन कोण आहे कॉमन इथं कॉमन आहे कॉट 4x घ्या कॉमन त्याला काय होणार बघा इथं होणार आय इज इक्वल टू इंटिग्रेशन नाही काढलं अजून आपण इथं घेतो इथं राहिलं का बघा कॉट गेलं तर काय राहिलं इथं 1 मायनस इथं काय होणार कॉस 8x. समजते बघा इथं मी एक स्टेप इथं एक्स्ट्रा करावं या तुम्हाला डायरेक्ट काढून दाखवलं असतं. कोणाला कॉट टिक केला कॉट एक्स बाहेर काढा कॉट एक्स कॉट 4x सॉरी कॉट 4x चुकवू नका अजिबात कॉट 4x. बघा हा गेला इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे 1 मायनस कॉस 8x. आता इथं तुम्हाला काय माहित पाहिजे इथं थोडंसं ऑब्झर्व करा इथं कुठली प्रॉपर्टी वापरता येईल. इथं मला काहीतरी दिसाले 1 मायनस कॉस बघा कॉस 2 थिटा काय असते 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा असते बरोबर आहे. हा फॉर्म्युला वापरता येईल काय 1 आणि कॉस एकत्र येस हा फॉर्म्युला वापरता येते. बघा मी जर का हे इथं मी रफ वर कराले जर का मी हे पॉझिटिव्ह केलं काय होणार
2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हे 1, हे तिकडे गेल्यावर मायनस कॉस 2 थिटा. आता इथं थोडस ऑब्झर्व करा, अँगल बघा, अँगल बघा, इथं बघा 1 मायनस कॉस आहे, इथं पण 1 मायनस कॉस आहे. अँगल फक्त बघा जावा. इज इक्वल टूच्या राईट साईडला कॉसमध्ये 2 आहे आणि इज इक्वल टूच्या लेफ्ट साईडला साईनचा इथं काय नाही म्हणजे 1 आहे. स्क्वेअर त्याचा आहे, साईनचा आहे, पण अँगल अँगल बघा 1 टाइम अँगल आहे. बघा इथं 2 आहे, इथं 1 आहे. मला काय पाहिजे आहे 1 मायनस कॉस, इथं इथं काय बघा 8 आहे, 8. मग मी ते घेतो 8. इथं ऑब्झर्व करा, या 2चं काय व्हॅल्यू, 2चं 1 व्हॅल्यू, 2च्या निम्म व्हॅल्यू. इथं काय आहे 8 आहे, 8च्या निम्म काय 4. म्हणजे तुम्ही लिहिणार 2 साइन स्क्वेअर 4 थिटा, म्हणजे हे आपला आन्सर येणार इथं. बरोबर आहे. म्हणजे काय झालं बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन कॉट 4x, इथं इंटू काय होणार बघा, याचं काय होणार 2 साइन स्क्वेअर 4 थिटा. ओके. आता अजून सिम्प्लिफिकेशन होतंय, तटलं नाही गणित बघा आधी, अजून बघा या कॉस कॉटला की नाही, ह्याला कॉस 4x साइन 4x असंच ठेवायला पाहिजे, कारण इथं साइन स्क्वेअर आलं. ठीक आहे, परत करतो बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, ह्याला मी काय करणार, ह्याला मी करतो कॉस 4x अपॉन साइन 4x इंटू, हे 2 पुढे येतो, इथं 2 येतो पुढे, किंवा बाहेर काढायला चालते, असू देतच. साइन स्क्वेअर कसं लिहू तुम्ही, साइन 4 थिटा इंटू साइन 4 थिटा डीएक्स, सगळं इंटू आहे म्हणजे साइन 4x ला साइन 4x, अँगल पण सेम आहे म्हणून गेलं. काय राहिलं इंटिग्रेशन 2 इंटू, हा कॉस 4x आहे, इथं साइन 4x आहे. पहिला थिटा चुकून आले, थिटा नाही येतं, एक्स आहे, चुकून मी थिटा लिहिले फॉर्म्युला प्रमाणे. हे काय आहे एक्स आहे, एक्स. हे फॉर्म्युला डोक्यात फिरवलं त्यामुळे नुसतं थिटा लिहित चाललंय. ठीक आहे बघा तिथं. ठीक. आता मी काय करायला बघा, पहिला हे साइन घेतो, साइन 4x इंटू हे कोण आहे, हे कोण आहे कॉस 4x, हे dx. अजून इंटिग्रेशन नाही काढलं, कारण अजून मला फॉर्म्युला दिसालाय. काय फॉर्म्युला दिसालाय बघा, फॉर्म्युला फॉर्म्युलेच फॉर्म्युले, सगळे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले. साइन 2x काय असते, 2 साइन x इंटू कॉस x. ठीक बघा, इक्वल टूच्या लेफ्ट साईडला इथं 2 आहे, तर ह्या x चे काय आहेत 1x 1x म्हणजे 1 आहे. ठीक आहे, म्हणजे इथं 1 आहे. मला काय पाहिजे आहे, मला इथं 4 टाइम्स x पाहिजे आहे, 2 साइन 4x कॉस 4x, म्हणजे इथं काय पाहिजे मला 2 साइन 4x इंटू कॉस 4x आहे. म्हणजे इथं कोण आहे, इथं 4 आहे. या 1 चा इथं काय व्हॅल्यू आहे डबल व्हॅल्यू, म्हणजे या 4 चा इथं काय होणार डबल होणार, म्हणजे इथं काय झालं साइन 8x. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्याचा आन्सर काय मिळणार, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन 8x dx. आता ह्याच्या पुढे काय सिम्प्लिफाय होते, काहीच होत नाही सिम्प्लिफाय. म्हणजे याचा आन्सर काय येणार बघा इथं, तर मी डायरेक्ट आन्सर काढतो आता बघा. आता याचा आन्सर मी डायरेक्ट काढतो इथं, विच इम्प्लाइज आय इज इक्वल टू साइनचा काय असते, साइनचा मायनस कॉस, काय कॉस. एकच मिनिट होल्ड करा, क्वेश्चन फक्त पहिला बघतो कुठला आहे तोच आहे का. बघा हे झाले साइन 8x आले, परफेक्ट आहे. हा आता काढा साइन 8x काय येते, साइन 8x, साइनचा इंटिग्रेशन काय असते मायनस कॉस, आणि 8x ला 8x ऍज इट इज. पण 8x चा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचा, जो 8 इंटू x चा 1 असतो याची गरज नाही, आणि प्लस सी, म्हणजे हे आपलं फायनल आन्सर. दिस इज कॉल्ड JEE. मेन्स लेवल आहे, अजून ऍडव्हान्स लेवल तर खूपच आहे, हे मेन्स लेवल आहे. काय काय वापरले बघा इथं, कॉस बाय साइन वापरले. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बेस गेला, नंतर वापरलाय कॉसचा कॉटचाच फॉर्म्युला वापरलाय, नंतर हा एक फॉर्म्युला वापरलाय, कुठला हा एक फॉर्म्युला वापरला इथला अँगल ऍडजस्टमेंट करून कॉस टू थिटाचा पुसलाय बघा, तो फॉर्म्युला पुसलाय मी तो फॉर्म्युला पूर्ण बघा व्हिडिओ. खाली गेल्यावर काय केले ऍडजस्टमेंट करत गेले, इथं मग फॉर्म्युला हाच आहे. ठीक आहे, आणि परत खाली शेवटला अजून एक फॉर्म्युला आहे. म्हणजे मेन्सला 3-4 फॉर्म्युला एकत्र यायला. ठीक आहे, प्रॅक्टिस करा, होऊन जाईल.